मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी नवजीवन वसाहतीत आत्मसमर्पित माओवादी सदस्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी आता संघर्ष मागे ठेवून नव्या आयुष्याला सुरुवात झाली आहे। शासन फक्त पुनर्वसन निधी देऊन थांबणार नाही, तर कौशल्य प्रशिक्षण, शिक्षण, रोजगार, शेती आणि दुर्मिळ व्यवसायांसाठी आत्मसमर्पित माओवाद्यांना संधी देण्यात येईल। आधार, बँक खाते आणि मतदार नोंदणीसारखी गरजेची कागदपत्रे लवकर पूर्ण केली जातील, असे आश्वासन देतानाच तरुणांना ITI आणि कौशल्य प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी होण्याचे आवाहन केले। पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आश्वस्त केले की महाराष्ट्र पोलीस नव्या आयुष्यात आत्मसमर्पितांचे कायम साथ देईल। पोलीस कायद्याच्या आत राहत सुरक्षा, पुनर्वसन आणि समाजात समावेशांसाठी पूर्ण मदत करण्यात येईल, असे ते म्हणालेत। कार्यक्रमात आत्मसमर्पितांना पुनर्वसन निधीचे धनादेश, शिलाई मशीन, स्प्रे पंप, ई-श्रम कार्ड, आधार आणि पॅन तसेच वाहन चालन परवाने यांसारखी साधने वाटप करण्यात आली।